पूर्वीच्या काळी आपण लहान असताना न्यूबॉर्न बेबीला 12 दिवस कंप्लीट झाल्यानंतर बाळगुटी दिली जायची. पण आता डॉक्टर बाळाला 6 महिने कंप्लीट झाल्यानंतरच बाळगुटी द्यायला सांगतात. त्यामुळे काय होतं की घरचे एक सांगतात, डॉक्टर एक सांगतात. त्यामुळे न्यू पालकांचं जे आहे गोंधळ उडतो. पण डॉक्टरचं सांगण्यामागे वैज्ञानिक कारण आहे. एक, आईचं दूध हे बाळासाठी पूर्ण अन्न मानलं जातं. कारण त्यातूनच बाळाला रोगप्रतिकारक शक्ती मिळणारे घटक मिळत असतात. त्यामुळे वेगळं काही देण्याची गरज पडत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच 12 दिवसातच बाळाला बाळगुटी दिली तर ती पचत नाही. कारण बऱ्याचशा बाळांची पचनशक्ती ही वीक असते. त्यामुळे त्यांना ॲलर्जी होऊ शकते, पोटदुखी होऊ शकते. आता हे सगळं ऐकल्यावर तुम्हाला एक प्रश्न पडलाच असेल, की आपल्या वडीलधारी मंडळींनी आपल्याला जेव्हा बाळगुटी दिली होती ते चुकीचं होतं का? तर अगदीच चुकीचं होतं असं नाही. त्यावर माझं मत काय आणि मी माझ्या मुलाला कधी बाळगुटी दिली होती? तर मी माझ्या मुलाला बाळगुटी दिली होती 15 दिवसानंतर. कारण त्यावेळी मी देखील न्यू मॉम होती आणि घरचे जसं सांगतील तसं मी ऐकलं होतं. बाळगुटीमुळे राजवीर झाला, त्याला कोणताही त्रास झाला नाही. कारण सुरुवातीच्या पहिल्या वर्षामध्ये राजवीरला ना ताप, सर्दी, खोकला याचा त्रास झाला नव्हता. आता मी कोणी डॉक्टर नाहीये, हा मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर केला आहे. तर तुम्ही बाळगुटी देता की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक यू.